नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदात भरभराटीत जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना. मागं बसलेत शेट. आलो आम्ही आंघोळीसाठी नदीवर परत. मागच्या वेळेस इथंच थांबलो होतो, त्याच पॉईंटला आलो आहे आता. आंघोळ मस्तपैकी चालू करायचं. जरा बरं वाटतं इथं आंघोळ केली की. पाणी एकदम गार असतं आणि सगळं अंग मोकळं होतं, वाहतं पाणी. मागच्या वेळेस इथं अचानक पाणी सोडलं होतं वरती डॅममधून. जरा यावेळेस जरा सावधानता बाळगायला लागल नाहीतर काय खरं नाही. मागच्या वेळेस कपडे भिजता राहिले आणि कुत्र्याचं पिल्लू पण होतं आमच्याबरोबर, ते पण गेलं असतं. मस्त स्पॉट आहे या साईडला पण बघा. या साईडला मी एका दगडावर थांबलो बॅलन्स करून, त्याच्यामुळं सगळं लफडं होतं. मागं पूल आहे, त्या पुलावरून गाड्या जातात सगळ्या. आणि या साईडला या जंगलातून आलो आम्ही आता खाली. यावेळेस गाड्या भरपूर लागलेल्या आहेत, पण आंघोळीला कोण नाही, आम्ही दोघंच आहेत. तर पहिले आंघोळ करूयात. गरम बघा खूप होते, गरमी जास्त आहे. आंघोळ करून निघूयात मित्रांनो. मित्रांनो, आलो आहे मागच्या वेळेसच्या नदीवर आंघोळ करायला. बघा हे धडपडत चालले आहेत. सगळं वातावरण भारी झालं आणि गरमी आहे जरा. हे बघा चालले तिथं. स्पॉट चांगला आहे जरा आंघोळीसाठी. तिथं मस्त बसायचं. मागच्या वेळेस ह्याच नदीमध्ये आम्हाला पाणी सोडलं होतं जास्त, त्याच्यामुळं आमची पळापळी झाली ती. जरा सावधतेने जरा हे करायचं. सगळे दगड आहे, पण पाणी एकदम फ्रेश आहे, त्याच्यामुळं आंघोळ करायला जरा बरं वाटतं. जरा अंग सगळं मोकळं होतं, थकवा निघून जातो. तर जाऊयात आता, पहिले आंघोळ करून घेऊयात. मित्रांनो, संध्याकाळचे 6:45 वाजलेत. आलोय आम्ही आता गेंडा हल्लीत गाडी भरण्याला. समोसा खायला थांबलोय बघा. मागं समोसा तळते, समोसा घेणार आहे कारण की जराची भूक लागली आहे, त्याच्यामुळं तो काहीतरी खावं. आणि चिकन घेणार आहे, चिकन बनवायचा प्लॅनिंग आहे. आता भाकरी नाही भेटल्यात आम्हाला कडक कुठं, तर राईस आणि चिकनचं प्लॅनिंग आहे. आता इथून सगळं सामान घेऊया आणि आपल्या ह्याला जाऊन गोडाऊनला जाऊन पार्टी करूयात. बघू आज काय ठरवलं ना, काय बनवायचं वगैरे. तिथे गेल्यावर बघूयात काय प्लॅनिंग होतं. पहिले समोसा खाऊयात आणि निघूयात मग इथून.